अम, आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप विचार करायला लावणारा आहे. हो, नक्कीच. हा विषयच मुळी निसर्गाचे नियम आणि आपल्या भावना यांमधल्या एका गुंतागुंतीच्या संघर्षावर आधारित आहे. हं, म्हणजे साधारणपणे निसर्गाकडे पाहताना आपण म्हणतो की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, जो बलवान आहे तोच टिकतो. पण जेव्हा आपण प्राण्यांच्या वर्तणुकीच्या म्हणजे बिहेव्हिअरल सायन्सच्या खोलात जातो ना, तिथे फक्त शारीरिक ताकद चालत नाही. अगदी बरोबर, तिथे फक्त ताकद पुरेशी नसते. आणि म्हणूनच आज आपण जपानमधल्या इचिकावा सिटी झूमध्ये घडलेली एक अत्यंत हृदयस्पर्शी घटना घेणार आहोत. ही खरंच एक खूप महत्वाची केस स्टडी आहे. हो, कारण ही फक्त एका प्राण्याची गोष्ट नाहीये. जुलै 2025 मध्ये जन्मलेल्या पंच नावाच्या एका माकडाची ही गोष्ट आहे, ज्यातून एकाकी पडलेल्या जीवाला मायेची आणि स्पर्शाची किती गरज असते हे आपण समजून घेणार आहोत. आणि मी सांगेन की या प्रकरणाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही घटना प्राण्यांच्या वर्तणुकीबद्दलच्या आपल्या अनेक गृहीतकांना पूर्णपणे आव्हान देते. ते कसं काय? कारण जेव्हा आपण या पंचच्या उदाहरणाकडे पाहतो ना, तेव्हा आपल्याला प्रायमेट्सच्या म्हणजेच वानर आणि माकडांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या सामाजिक व्यवस्थेचं दर्शन घडते. प्राण्यांमधील एकाकीपणा आणि त्यांना त्यांच्याच समूहाकडून मिळणारा नकार याचे खूप गंभीर परिणाम असतात. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने जो मार्ग शोधला तो तर आपण पुढे पाहणारच आहोत. हो, या सखोल चर्चेतून आपण केवळ काय घडले हे नाही पाहणार, तर ते का घडले यामागील जैविक आणि मानसशास्त्रीय कारणेही उलगडून सांगणार आहोत. तर मग आपण सुरुवातीपासूनच सुरू करूया. माझ्याकडच्या नोंदीनुसार 26 जुलै 2025 रोजी इचिकावा सिटी झूमध्ये या पंचचा जन्म झाला. हां, पण जन्माच्या काही तासांतच म्हणजे अगदी लगेचच त्याच्या जन्मदात्रीने त्याला पूर्णपणे नाकारलं. हे खूपच दुर्दैवी होतं. हा खूप महत्वाचा आणि अभ्यासाचा मुद्दा आहे. कारण बंदिस्त वातावरणातील म्हणजेच कॅप्टिव्हिटीमधले जे प्राणी असतात ना, त्यांचे वर्तन नैसर्गिक अधिवासापेक्षा बऱ्याचदा वेगळे असते. म्हणजे त्यांच्यात जास्त ताण असतो का? अगदी बरोबर. जरी तिथे अन्न आणि सुरक्षितता असली तरी तिथलं वातावरण प्राण्यांसाठी अनेकदा अत्यंत तणावपूर्ण किंवा स्ट्रेसफुल असते. बर. माकड्यांसारख्या प्राण्यांमध्ये मातृत्वाची भावना ही केवळ जन्मजात वृत्ती नसते, ती आजूबाजूच्या परिस्थितीवर आणि त्या आईच्या स्वतःच्या मानसिक स्थितीवरही अवलंबून असते. म्हणजे जर ती आई तणावात असेल तर? हो, तर तिच्या मज्जासंस्थेमध्ये कॉर्टिसॉल म्हणजे तणावाचे हॉर्मोन्स वाढलेले असतात आणि अशा वेळी ती तरुण असेल किंवा तिला अनुभव नसेल तर ती आपल्याच पिल्लाला एक ओझे किंवा धोका मानू शकते. बापरे, म्हणजे स्वतःची ऊर्जा वाचवण्याचा तो तिचा एक टोकाचा निर्णय असतो तर? हो, आणि पिल्लासाठी हा केवळ भावनिक धक्का नसून तो त्याच्या अस्तित्वावर आलेला सर्वात मोठा धोका असतो. कारण तिथे आईच सगळं काही असते ना. अगदी. प्रायमेट्समध्ये आई केवळ अन्न देत नाही, तर ती समूहामध्ये पिल्लाचे सामाजिक स्थान किंवा सोशल रँक निश्चित करते. आई नसेल तर ते पिल्लू समूहातील सर्वात तळाचा घटक बनते. म्हणजे आईचा नकार हा थेट त्याच्या सामाजिक सुरक्षेशी जोडलेला होता. नक्कीच. आणि म्हणूनच जेव्हा झूच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की आई त्याला जवळ करत नाहीये, तेव्हा त्यांनी लगेच मध्यस्थी केली. त्यांनी पंचला वाचवलं आणि त्याला कृत्रिमरित्या अन्न देऊन वाढवलं. ती त्यांची खूप चांगली कृती होती. पण खरी अडचण पुढेच होती. हो, कारण पंच जेव्हा थोडा मोठा झाला तेव्हा त्याला पुन्हा त्याच्या मूळ समूहात म्हणजे माकडांच्या टोळीत सोडण्यात आलं. माणसांनी वाढवल्यावर टोळी त्याला सहज स्वीकारेल अशी एक भाबडी आशा होती, जी प्रायमेटच्या बाबतीत सहसा खरी ठरत नाही. तेच झालं. घडलं नेमकं उलटं. टोळीतल्या इतर माकडांनी त्याला स्वीकारण्याऐवजी त्याच्यावर हल्ले करायला सुरुवात केली. त्याला खूप मारहाण केली. मला हा प्रश्न पडतो की एका लहान पिल्लाला त्यांनी इतक्या हिंसक पद्धतीने का नाकारलं? तो त्यांच्यासाठी काय धोका होता? खरं तर प्रायमेट्सची टोळी ही अत्यंत शिस्तबद्ध आणि कठोर नियमांवर चालणारी एक राजकीय व्यवस्थाच असते. राजकीय व्यवस्था? हो, कारण या टोळीत प्रत्येक माकडाचे एक निश्चित स्थान असते आणि ते त्यांच्या आईच्या स्थानावरून ठरते. आता पंचांकडे आईच नव्हती, त्यामुळे त्याचे टोळीत कोणतेही रँक नव्हते. आणि तो सुरुवातीचे काही महिने माणसांसोबत वाढला होता. हाच तर मुख्य मुद्दा आहे. माणसांच्या सहवासात वाढल्यामुळे माकडांच्या जगातील जे सूक्ष्म सामाजिक संकेत असतात ना, म्हणजे कसे संकेत? म्हणजे दुसऱ्या माकडासमोर कसे झुकायचे किंवा डोळ्याला डोळा कसा भिडवायचा नाही, आक्रमकतेला कशी प्रतिक्रिया द्यायची, हे सगळे सोशल क्यूज तो शिकू शकला नव्हता. अरे रे, म्हणजे तो तिथे गेल्यावर पूर्णपणे गोंधळाला असेल. अगदी. जेव्हा तो टोळीत गेला तेव्हा त्याची देहबोली अत्यंत भेदरलेली होती आणि निसर्गाचा एक अलिखित नियम आहे
की समूहातील एखादा कमकुवत किंवा गोंधळलेला घटक संपूर्ण समूहाचे लक्ष विचलित करू शकतो. किंवा कदाचित शिकारी प्राण्यांना आकर्षित करू शकतो. बरोबर. त्यामुळे समूहाची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी अशा घटकाला बाहेर काढणे हा त्यांचा सामूहिक आणि उत्क्रांतीवादी प्रतिसाद असतो. त्यांनी केलेला हल्ला हा द्वेषातून नव्हता, तर ती त्यांची एक संरक्षण यंत्रणा होती. म्हणजे पंचाचा लढा हा दुहेरी होता. एकीकडे जन्मदात्रीचा नकार आणि दुसरीकडे स्वतःच्याच समूहाकडून हिंसक सामाजिक बहिष्कार. आणि या द्विहेरी नकाराचा त्याच्या मज्जासंस्थेवर प्रचंड गंभीर परिणाम होत होता. हो, झूच्या कर्मचाऱ्यांच्या नोंदीनुसार तो कमालीचा एकलकोंडा झाला होता. सतत घाबरलेला असायचा आणि कोपऱ्यात स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करायचा. अशी अवस्था कोणत्याही प्राण्यासाठी खूप वेदनादायी असते. म्हणूनच त्याच्या या ढासळत्या मानसिक स्थितीवर उपाय म्हणून झू प्रशासनाने एक अत्यंत वेगळा आणि धाडसी प्रयोग केला. त्यांनी पंचला खेळण्यासाठी एक मऊ बाहुली दिली, एक सॉफ्ट टॉय. हा उपाय खूपच वेगळा होता. पण मला इथे एक शंका येते. एखाद्या हिंसक माकडांच्या पिंजऱ्यात जिथे आधीच इतर माकडे इतकी आक्रमक आहेत, तिथे अशी एक मानवनिर्मित कृत्रिम वस्तू टाकणे धोक्याचे नव्हते का? ती वस्तू फाटून तो सिंथेटिक कापूस त्यांच्या पोटात जाण्याचा धोका होताच ना? हा धोका नक्कीच होता. सहसा प्राणी संग्रहालयात कोणतीही वस्तू ठेवण्यापूर्वी कठोर चाचण्या केल्या जातात. पण प्रशासनाने या रिस्क रिवॉर्ड समीकरणाचा विचार केला असावा. कारण पंचची अवस्था वेगाने खालावत होती. हो, जर त्याला कोणताही मानसिक आधार मिळाला नसता तर तो कदाचित त्या स्ट्रेसमुळे म्हणजे तणावामुळे दगावला असता. सततच्या तणावामुळे कॉर्टिसॉल इतके वाढतात की प्राण्यांची रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होते. म्हणजे त्याच्या जीवावरच बेतलं होतं. हो, त्यामुळे त्यांनी दिलेली बाहुली नक्कीच मजबूत साहित्यापासून बनवलेली असणार. पण त्या सुरक्षिततेपेक्षाही जास्त लक्षवेधी गोष्ट ही होती की ती वस्तू मऊ होती. मऊ असण्याला इतकं महत्व आहे? खूप जास्त. मानसशास्त्र आणि प्रायमॅटॉलॉजीमध्ये याला अत्यंत महत्त्व आहे. हे केवळ एक खेळणे नव्हते, तर ती एक संपर्क थेरपी किंवा कॉन्टॅक्ट कम्फर्ट होती. संपर्क थेरपी हा शब्द या पूर्ण प्रकरणाला एक वेगळाच अर्थ देतो. कारण पंचने त्या बाहुलीला नुसतं खेळणं मानलंच नाही, त्याने त्या निर्जीव वस्तूलाच आपली आई मानलं. त्याने खरोखरच तसा आधार शोधला. हो, तो दिवसभर त्या बाहुलीला घट्ट धरून बसायचा, कुठेही गेला तरी सोबत घेऊन जायचा आणि रात्री अगदी तिच्या कुशीत शिरून झोपायचा. मला हे समजत नाहीये की एका निर्जीव वस्तूत आणि एका सजीव प्राण्यात हे असं भावनिक नातं कसं तयार होऊ शकतं. मी सांगते. याचे उत्तर 20व्या शतकाच्या मध्यात झालेल्या काही प्रसिद्ध प्रयोगांमध्ये दडलेले आहे. हॅरी हार्लो या शास्त्रज्ञाने माकडांवर काही प्रयोग केले होते. अच्छा. त्यातून हे सिद्ध झाले होते की प्रायमेट्ससाठी अन्नापेक्षाही मऊ स्पर्शाची किंवा टाक्टाईल कम्फर्टची गरज अधिक प्रबळ असते. जेव्हा माकडाचे पिल्लू तणावात असते तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात, स्नायू ताठरलेले असतात. म्हणजे त्याला तेव्हा खाण्याची गरज नसते? मुळीच नाही. अशा वेळी त्याला अशा एका पृष्ठभागाची गरज असते जो मऊ असेल, ज्याला धरून ठेवता येईल. पंचच्या बाबतीत ती बाहुली हीच भूमिका बजावत होती. पण ती तर निर्जीव होती ना? निर्जीव होती, पण तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती त्याला दूर ढकलत नव्हती. आईसारखी ती त्याला नाकारत नव्हती आणि इतर माकडांसारखी त्याच्यावर हल्लाही करत नव्हती. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. ती सतत तिथे उपलब्ध होती. हो, या सततच्या उपलब्धतेमुळे आणि तिच्या मऊ पोतामुळे पंचच्या त्वचेवरील सेन्सर्सना एक शांततेचा संदेश मेंदूपर्यंत पोचवण्यास मदत झाली. त्याच्या मज्जासंस्थेला जो फाईट ऑर फ्लाईटचा तणाव जाणवत होता तो त्या स्पर्शामुळे कमी होऊ लागला. म्हणजे ती बाहुली त्याच्या मज्जासंस्थेसाठी एक रेग्युलेटर म्हणून काम करत होती. हे खरंच खूप अचंबित करणारं आहे. आणि म्हणूनच या प्रकरणाने जगभराचं लक्ष वेधून घेतलं. हो, ते व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते. हो, जेव्हा प्राणी संग्रहालयाने पंच आणि त्याच्या या कृत्रिम आईचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले तेव्हा जगभरातून लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोणत्याही भाषेची अडचण नसताना जगभरातील लोकांना त्याच्या वेदना समजल्या. कारण भावना सर्वत्र सारख्याच असतात. अगदी. पण हा फक्त इंटरनेटवरचा भावनेचा विषय नव्हता. या सगळ्या प्रक्रियेचा पंचच्या स्वतःच्या आयुष्यावर एक खूप ठोस परिणाम झाला. त्याच्या वर्तणुकीत एक मोठा बदल दिसू लागला. आणि हाच या केस स्टडीचा परमोच्च बिंदू आहे. आपण पाहिलं की सुरुवातीला पंच अत्यंत भेदरलेला होता. पण जसा त्याला बाहुलीचा आधार मिळाला तशी त्याची भीती कमी होऊ लागली. तो शांत झाला. हो, मानसशास्त्रामध्ये याला सिक्युअर बेस म्हणतात. जेव्हा कोणत्या जीवाला हे माहीत असतं की त्याच्या मागे एक सुरक्षित जागा किंवा व्यक्ती आहे, या प्रकरणात ती बाहुली, तेव्हा तो जीव आजूबाजूच्या जगाचा अधिक आत्मविश्वासाने शोध घेऊ शकतो.
म्हणजे त्याला माहीत होतं की जर कोणी हल्ला केला तर लपण्यासाठी ती मऊ बाहुली तिथे आहे. हो, या एका जाणीवेने त्याच्या शरीरातील तणाव लक्षणीयरित्या कमी केला. तो घाबरणे विसरला आणि त्याची देहबोली पूर्णपणे बदलली. पिंजऱ्याच्या कोपऱ्यात लपून बसण्याऐवजी तो आता ताठ मानेने चालू लागला. आणि प्रायमेट्सच्या जगात देहबोलीतील हा बदल सर्वस्व असतो नाही का? अगदी बरोबर. आणि या बदललेल्या देहबोलीचा परिणाम म्हणून त्या टोळीच्या वर्तनातही एक आश्चर्यकारक बदल पाहायला मिळाला. हो, कारण ज्या माकडांनी सुरुवातीला त्याला मारहाण केली होती तीच माकडे आता हळूहळू त्याच्याशी जुळून घेऊ लागली. काही माकडांनी त्याच्याशी मैत्रीपूर्ण वर्तनी सुरू केलं. हे कसं शक्य झालं? टोळीने त्याला अचानक कसं स्वीकारलं? याचं मुख्य कारण म्हणजे माकडांची टोळी सातत्याने एकमेकांच्या ऊर्जेचं आणि वर्तनाचं विश्लेषण करत होती. सुरुवातीला पंच शिकार असल्यासारखा म्हणजे प्रे असल्यासारखा वागत होता. आणि त्याची ती भेदरलेली अवस्था इतरांना आक्रमक करत होती. हो, पण जेव्हा बाहुलीमुळे तो शांत झाला तेव्हा त्याने इतरांकडे बघून पळणे बंद केले. तो त्यांच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे उभा राहू शकला. म्हणजे त्याने तो आत्मविश्वास मिळवला. अगदी. जेव्हा एखादा जीव अशी स्थिरता दाखवतो तेव्हा समोराला त्याच्यातून कोणताही धोका जाणवत नाही. पंचने माकडांच्या जगातील विनाशाब्दिक संवाद किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आत्मसात केले होते. आणि हे केवळ त्या बाहुलीने दिलेल्या सुरक्षितेमुळे झालं. हो, समूहाने त्याला स्वीकारले कारण तो आता स्थिर आणि आत्मविश्वासाने वावरत होता. त्याच्यातील कमकुवतपणा संपला. त्यामुळे समूहाची आक्रमकताही मावळली. आणि या सगळ्या प्रवासाचा शेवट असा झाला आहे की आज तो पंच त्या झूचा सुपरस्टार बनला आहे. सुरुवातीला आईने नाकारलेला आणि टोळीने बहिष्कृत केलेला तो जीव आज पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. हे एका मोठ्या विजयासारखं आहे. हो, त्याला आणि त्याच्या त्या बाहुलीला पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी होतीये. एकाकीपणावर मात करून स्वतःचे अस्तित्व कसे निर्माण करावे याचे तो एक जिवंत प्रतीक बनला आहे. आणि या संपूर्ण घटनेतून समोर येणारा सर्वात मोठा आणि शास्त्रीय निष्कर्ष हा आहे की कोणत्याही प्रगत मज्जासंस्था असलेल्या जीवाला जिवंत राहण्यासाठी केवळ अन्नाची गरज नसते, तर स्पर्शाचीही असते. हो, शारीरिक पोषणा इतकीच स्पर्श, सुरक्षितता आणि मानसिक आधाराची गरज असते. स्पर्श ही विलासिता नाही, तर ती एक अत्यंत मूलभूत जैविक गरज आहे. म्हणजे पंचला दिलेलं अन्न त्याला फक्त जिवंत ठेवत होतं, पण त्या बाहुलीच्या स्पर्शाने त्याला खऱ्या अर्थाने जगणं शिकवलं. अगदी बरोबर. त्या एका मऊ वस्तूने त्याच्या मेंदूतील न्यूरल पाथवेज नव्याने जोडले आणि एका भयभीत जीवाला एका आत्मविश्वासी सामाजिक घटकात रूपांतरित केले. निसर्गाची लवचिकता किती अफाट असते ह्यातून दिसते. खरंच, या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की एका साध्या कृत्रिम वस्तूने एका प्राण्याचं आयुष्य कसं बदलून टाकलं. जेव्हा मूळ आधारव्यवस्था कोलमडते तेव्हा मज्जासंस्था स्वतःला सावरण्यासाठी कोणत्याही आधाराला कवटाळते, मग तो सजीव असो वा निर्जीव. आणि याच निष्कर्षावरून एक अतिशय खोल मुद्दा उपस्थित होतो, जो केवळ प्राण्यांपुरता मर्यादित नाही. कोणता? जर एका कृत्रिम निर्जीव बाहुलीला एका दुखावलेल्या प्राण्याच्या मेंदूला पूर्णपणे शांत करण्याचे आणि त्याला समाजात पुन्हा प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य असू शकते, तर मानवी समाजाच्या भविष्यासाठी याचे काय संकेत आहेत? हा खरोखरच खूप अस्वस्थ करणारा पण महत्त्वाचा विचार आहे. कारण आज आपला मानवी समाज एका अभूतपूर्व एकाकीपणाच्या साथीचा म्हणजे एपिडेमिक ऑफ लोनलीनेसचा सामना करत आहे. हो, अगदी. माणसांमधील दुरावा वाढत असताना भविष्यात आपणही आपल्या मज्जासंस्थेला शांत करण्यासाठी अशाच कृत्रिम आधारांकडे वळणार आहोत का? पंचला जशी ती मऊ बाहुली मिळाली तशी भविष्यात माणसांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रोबोटिक थेरपी कंपॅनियन्स हीच ती बाहुली ठरू शकेल का? हा खूप मोठा प्रश्न आहे. हो, कारण अत्यंत प्रगत अशा कृत्रिम बुद्धिमत्तेकडून मिळणारा आधार खऱ्या मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकेल का आणि त्याने आपल्या मानवी मेंदूवर नक्की काय परिणाम होईल? हा कृत्रिम उपाय वरदान ठरेल की आणखी एक मोठे संकट, यावर नक्कीच एक सखोल विचारमंथन होण्याची गरज आहे. नक्कीच. आजच्या या चर्चेतून हाच एक महत्त्वाचा विचार घेऊन आपण इथेच थांबूया. या विषयावरील अधिक शोधासाठी आणि स्वतःच्या आकलनासाठी हा प्रश्न ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी खुला आहे. आपल्या आयुष्यात ती बाहुली कोण आहे जी आपल्याला नव्याने जगण्याचं बळ देऊ शकते याचा विचार नक्की करा.